हो, आत्ताच काही वेळापूर्वी आपल्याही एबीपी माझाला सुद्धा मनोजदादांनी बाईटमध्ये प्रेसमध्ये सांगितलं आहे की सगळ्या आंदोलकांनी माननीय कोर्टाने ज्या गाईडलाईन दिल्यात, जो आज निर्णय दिला आहे त्याचं पालन करायचं आहे आणि रस्ते रिकामे करायचे आहेत, हे दादांनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं आहे. आणि ताई, ठीक आहे, काही आंदोलकाकडून आझाद मैदानाच्या बाहेरच्या लोकांकडून काही चुका झाल्या असतील, परंतु हे जे लोक आहेत हे खेड्यातून आलेले आहेत. थोडंसं यांना मुंबईचं वातावरण आणि खेड्यातल्या वातावरणाचा फरक कळला नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या त्या गोष्टीतून हे सगळं थोडंफार काही घडलं असेल तर घडलं असेल. परंतु माननीय न्यायालयाला आमची एक विनंती असेल आपल्या माध्यमातून, किंवा उद्या सुनावणी होणार आहे, आमचे वकील बांधवसुद्धा मांडतील आणि मनोजदादांची आणि सगळ्या मराठा समाजावर ती भावना आहे की जशी सरकारची किंवा जे याचिका करते जे त्यांची जी बाजू ऐकून घेतली तशी आमचीही बाजू ऐकून घ्या. कशामुळं हे सगळं घडलं आहे तर 2-3 दिवस मुंबईत पाऊस आहे, खेड्यापाड्यात पाऊस नसतो. पावसामुळं लोकांना राहायला किंवा पावसाच्या निवाऱ्यासाठी किंवा सुरुवातीचे 2 दिवस अन्न वेळेवर मिळालं नाही, पाणी मिळालं नाही, त्याच्यातून एक थोडंसं नैराश्याचं वातावरण आलं. आणि त्याच्याही पुढं जाऊन मनोजदादाबद्दल मराठा समाजाने हे जे आंदोलक इथं आलेत त्यांना प्रचंड दादाबद्दल प्रेम आणि आदर आहे. त्या भावनेपोटी त्यांनी काही लोकांनी असं काही करण्याची शक्यता नाकारता येत नाही.